हॅपी बर्थडे टू यू. हाय, हॅलो, नमस्कार. सिम्पली वैशाली चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हुकलाईनवरनं तुम्हाला आता कळलंच असणार आहे, की आज काय आहे विशेष म्हणून. आज स्वराला स्कूलला घ्यायला आले, पण तिच्या मैत्रिणीच्या आणि तिच्या काही गप्पा संपतच नव्हत्या. त्यांना काही एकमेकांना सोडून जावंसंच वाटत नव्हतं. बोला आता, काय करणार सुट्ट्यांमध्ये? सुट्ट्यांमध्ये काय काय करायचंय? आ? बस काय नवीन शिकणार की नाही? गावाला जायचं. अजून हा? मामाच्या गावाला. कुठलं गाव आहे मामाचं सांगा? निमगाव भोगी. तुमचं? मांजरवाडी. तुझं मामाचं गाव कुठलं आहे? नाशिक. गुजरात. गुजरात. नाशिक. नाशिक. अरे वा, तू पण नाशिकचीच आहे का? अच्छा, चला मग. चला, हॅपी काय म्हणणार आता? हॅपी वेकेशन्स टू ऑल ऑफ यू. चलो बाय. स्वरा बाय कर सगळ्यांना. चलो. हनीमून की गाड़ी में क्या चलाती है? आता बघा, असं एकमेकांना भेटताय जसं काही 10वीची एक्झाम झाली आहे आणि आता काही या लवकर भेटणार नाही. 1.5-2 महिन्यात तर भेट होणारच आहे. खूप छान ग्रुप आहे त्यांचा मैत्रिणींचा. आज अर्णवचा बर्थडे पण आहे आणि स्वराला आजपासून सुट्टी पण लागली. मग म्हटलं चला आज आपण मॉलला जाऊया, थोडीशी शॉपिंग पण करूया. अर्णवसाठी ड्रेसही घ्यायचा होता. मलाही अभ्यास करून दमली होती. म्हटलं चल थोडं एन्जॉय करूया. म्हणून मग आम्ही दोघी आलोय आता शॉपिंगसाठी. अर्णवचा ड्रेस तर बहानाच आहे. इथे आमच्या दोघींची शॉपिंग होणार आहे भरपूर. मॉलमध्ये आली ना की स्वराला आधी मिमिसोमध्ये जायचं असतं, DIY मध्ये जायचं असतं आणि क्रॉसवर्डमध्ये जायचं असतं. तिला बुक्स वाचण्याचं खूप वेड आहे आणि तिला ते क्रॉसवर्डमध्ये कधी जाऊ आणि कधी नाही असं होतं. त्यानंतर मग आता आम्ही आलो आहे वेस्ट साईडमध्ये. तिथं आमच्या स्वराला सगळे वेस्टर्न कपडे आवडतात. तिला म्हटलं आधी तू सगळं बघून घे, पण तिला काही आवडतच नव्हतं. बरंच शोधलं तिने, बरेच ठिकाणी बघितलं. लाईफस्टाईल, ट्रेंड्स, मॅक्समध्येही बघितलं, पण तिला काही आवडत नव्हतं. ते लांबून सगळे छान दिसतं, पण जेव्हा घ्यायला जातो तेव्हा काही आवडत नाही. जसे बरीच ज्वेलरी वगैरे होती, ती सगळं बघत होती. ते घेतलं तिने त्यातलं नेकलेस आणि इयरिंग असा सेट काहीतरी घेतलाय तिने. मी बॅग्स बघत होते, म्हटलं काय रेंज आहेत बघूयात. ठीक होतं, पण एवढं काही नव्हते कॉस्टली, ॲव्हरेज होत्या. असं आम्ही मॉल फिरतच होतो. मॉलमध्ये एकदा फिरायला लागलं ना की कळतच नाही किती वेळ जातो आणि दमतो तर एवढं विचारूच नका. पायाचे तुकडे पडतात अक्षरशः मॉलमध्ये आलं की. म्हणजे मुलं काही थकत नाही आणि त्यांना इथून तिथे तिथून इथे जायचंच असतं. त्या ट्रेंड्समध्ये आलो. स्वराला आधी तिचं सगळं बघायचं होतं. मग म्हटलं बाबा तुझं आधी सगळं बघ, मग मी अर्णवसाठी कपडे घेते. तोही काही यायला ऐकत नव्हता. त्याचं मग मेजरमेंट घेऊन आले की त्याला कुठल्या साईजचे कपडे बसतील. मी बघत होते त्याच्यासाठी. एवढं काही विशेष नव्हतं, मला काही आवडतच नव्हतं. तेच कपडे सेम झालेत बरेच. मुलांसाठी असं काही विशेष नसतंच. काय घ्यायचं त्यांच्यासाठी काही कळतच नाही. शेवटी एक
टी शर्ट कसा तरी आणि एक जीन्स फक्त घेतली मी. त्याला म्हटलं तू आपण नंतर परत एकदा जाऊया, तुझ्या चॉईसने घे व्यवस्थित. तर मग असं आम्ही फिरतोय. माझ्यासाठीही घेतलं मी. ते मॉलला गेलं म्हणजे काही ना काही आपण घेतोच. होतेच शॉपिंग कितीही टाळा. तर असे आमची शॉपिंग झाली. भरपूर फिरून फिरून पाय दुखत होते माझे, तर मला तर चालवतच नव्हतं आज. आणि आमच्या स्वराला सगळीकडे जायचं असतं, सगळं बघायचं असतं. क्रॉसवर्डमध्ये जास्त वेळ घालवते ती. सगळे बुक्स वाचायचे असतात तिला. नवीन काय आलंय ते बघायचं असतं. तर मी बाहेरच बसले होते. मी काही शूटिंग घेतलं नाही तिचं. तिला म्हटलं तू मी बाहेर बसते, तुला काय बुक्स वाचायचे ते वाच तिथे आता जाऊन. नंतर आम्ही आलो आहे आता मॅकडीमध्ये. थकलो आता भरपूर आणि म्हटलं जरा खाऊन घेऊया. भरपूर मोठा मॉल असतो. 2-3 मजले चढ उतर करा. इथून खाली तिथून वर जा. थकायला होतं अक्षरशः. इथे आता बर्गरची ऑर्डर दिली आहे. वेटिंग करतोय. आमच्या स्वराला तर काही व्हिडिओ काढायला आवडत नाही. ती म्हणते माझा व्हिडिओ काढायचा नाही. म्हटलं चला आता ठीक आहे, खाऊन घेऊ शांततेत. मग निघालो घरी. घरी आल्यावर तर कसलाच त्राण उरला नव्हता. संध्याकाळी आहे त्या अवतारातच अर्णवचा बर्थडे सेलिब्रेट केला. खूप थकायला झालं होतं. तसं बर्थडे सेलिब्रेट केला हॅपी अर्णवचा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर अर्णव, हॅपी बर्थडे टू यू. हे दुसरं घे, अर्णव तर बोलला आपण फक्त पडलेलं नको घे. हॉटेलमध्ये जाऊया जेवायला, थोडंसं केक घे, वगैरे काही जसं. आणू नको. थोडं घे, काही नाही. तर त्यांना काही एवढा केक आवडत नाही विशेष थोडं घे दोघांनाही. थोडंसं. म्हटलं छोटा का असे ना आणूयात आपण, इकडं बघ दीदी, इकडं बघ. सेलिब्रेशन तर करूया. असं कसं बिना केक कट करायचं, बर्थडे करायचा. म्हणून आणला होता एक छोटा केक. चल, चालूच आहे तसं. हॅपी बर्थडे. त्यांना दोघांनाही बिलकुल फोटो काढायला, व्हिडिओ काढायला आवडत नाही. असे चेहरे बनवतात ना. आता 12वी सुरू झाली आहे त्याची, त्यामुळे अभ्यासाचा लोड वाढलाय त्याचा. त्यामुळे तो म्हणत होता जास्त काही करू नको. मग असा घरगुती बर्थडे केला आणि मग नंतर बाहेर जेवायला आलो. तर इथे आमच्या जवळच एरियातच एक छान हॉटेल आहे, फार्मर्स किचन म्हणून. छान जेवण असतं इथे. हॉटेल असं छान हवेशीर आहे. त्यामुळे फ्रेश वाटतं इथे आणि जेवण खरंच फ्रेश असतं. खरंच फार्म फ्रेश अशा भाज्या असतात इथल्या. आणि त्यामुळे जेवण असं जळजळीत वाटत नाही. जेवल्यानंतर जडपणा वाटत नाही. छान वाटतं हलकं-फुलकं आणि टेस्टी असतं विशेष म्हणजे. तर इथल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन आजचा दिवस आम्ही छान सेलिब्रेट केला आहे, एन्जॉय केला आहे. तर असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. तर चला, आजच्या दिवस एवढंच. बाय.